आज आपण मेथीची भाजी न बनवता छान क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी आपल्याला भजी बनवायची आहे। त्यामध्ये काही साहित्य वेगळे आहेत, त्या काही वेगळ्या साहित्यामुळेच ती क्रिस्पी भारून छान बनते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी आपण सुरुवातीला 4 चमचे बेसन घेतलेले आहे। तर मोजून मी तुम्हाला सांगते, जेणेकरून पीठ जास्त होणार नाही आणि एकदम पिठुळी ती भजी लागणार नाही। तर 4 चमचे सुरुवातीला घेतलेले आहेत आणि यामध्ये 2 चमचे आपल्याला बारीक रवा घेतलेला आहे। आता तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवून तुम्ही ते वापरू शकतात। हे प्रमाण मी 8 जणांसाठी घेते। आरामशीर भरपूर बऱ्यापैकी होतात या भजी। तुमच्याकडे माणसं कमी असतील तर प्रमाण त्याप्रमाणे ऍडजस्ट करू शकतात। तर चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून सुरुवातीला हे बॅटर छान ढवळून घ्यायचंय। बऱ्याच वेळेला घाई असताना आपण जास्त पाणी ओततो आणि ढवळायला जातो तेव्हा गुठल्या तयार होतात पिठामध्ये, तर ते मोडताना खूप त्रास होतो। मग अशा वेळेला थोडं थोडं पाणी घातलं बॅटरमध्ये तर बॅटर छान फेटलं जातं आणि गुठलाही होत नाही। तर सुरुवातीला मी थोडं पाणी घालून व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे। आता एकदा छान मिक्स झालं की आपल्याला अजून 2 चमचे यामध्ये बेसन घालायचं आहे आणि परत फेटून घ्यायचंय। यामुळे काय होतं की टेक्स्चर छान येतो भजीला आणि व्यवस्थित मिक्स होते हे पीठ। तर या पद्धतीने आपण मिक्स केल्यानंतर अजून 2 चमचे आपण घालणार आहोत बेसन पीठ। म्हणजे एकूण आपण इथे 8 चमचे घेतलेले आहेत। म्हणजे 8 लोकांसाठी आपण भजी बनवते, म्हणजे एका माणसासाठी 1 चमचा भरून बेसन पीठ घेतलंय। हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवू शकतात। तर ह्या पद्धतीने बेसन पीठ जेव्हा तुम्ही वापरतात किंवा आणतात घरामध्ये तर बाटलीमध्ये भरून ठेवायचं आणि 1 चमचा ठेवायचा, जेणेकरून वापरताना फार सोयीस्कर जातं। तर या पद्धतीने आपण छान असं बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण झाकण बंद करून ठेवून द्यायचंय। दुसऱ्या बाजूला आपण इथे मेथी घेतलेली आहे। मेथी घेताना आपण फक्त त्याचा पाला वापरायचा आहे, देठ वापरायचं नाही आहे। तर या पद्धतीने कवळ्या मेथी जी येतात आता मार्केटमध्ये, कवळ्याच घ्या। देठ तोडून बघा, पटकन तुटली ह्याचा अर्थ ती कवळी आहे। छान पाला बऱ्यापैकी घ्या आणि व्यवस्थित धुवून घ्या तो पाला आणि छान आपल्याला थोडंसं कोरडं करून घ्यायचंय। पाणी अजिबात भाजीमध्ये ठेवायची नाही आहे। पाणी ठेवलं तर आपलं बॅटर आहे ते एकदम पातळ होईल यासाठी। आणि मुठभर मी कोथिंबीरही धुवून घेतलेली आहे। इकडे कपडा घ्यायचा आहे, अशा पद्धतीने पसरून घ्यायची मेथी आणि छान अशी दाबून व्यवस्थित पाणी निथळून काढायचं आहे। ह्याचं कोरडी झाली की आपल्याला कोथिंबीर आणि मेथी छान बारीक कापून घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपण ह्याला सुकून घेतलंय। जास्त एकदम कोरडं करायची गरज नाहीये, थोडंसं बऱ्यापैकी आहे। नंतर आपण खलबत्त्यामध्ये 1 चमचा धणे घेतलेले आहेत आणि 3 ते 4 काळी मिरी घ्यायची आहे। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर काळी मिरी प्रमाण जास्त वाढवू शकतात आणि ह्याचं भरड करून घ्यायची। जास्त पावडर नाही करायची, थोडी भरड ठेवायची आहे। तर ह्या पद्धतीने आपण ही तयार करून घेतलेली आहे। नंतर हे बॅटर ओपन करायचंय आणि मिक्स करून दाखवते। छान रवा मिक्स झालेला आहे, फुलला येतो, त्यामुळे बॅटर छान दाटसर झालंय, ना पातळ ना एकदम जाडसर। अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पकोड्याला लागणार आहे। इथे आपण भजीमध्ये अजिबात सोड्याचा वापर करणार नाही आहोत आणि रवा घेण्याचं मुख्य कारण म्हणजे रव्यामुळे भजी तेल कमी पिते आणि क्रिस्पी होते। यासाठी 2 चमचे रवा आवर्जून घाला। नंतर आपण बारीक मिरची कापून घातलेली आहे, आल्याचं कीस, कोथिंबीर आणि मेथी घातलेली आहे यामध्ये। यानंतर आपण 1 चमचा ओवा घातलेला आहे, तो छान आपल्याला क्रश करून घालायचा आहे। डायजेशनसाठी खूप चांगला असतो ओवा। यावर आपण धणे आपण कुटून ठेवलेले होते ओबडधोबड ते घालायचे आणि एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात, व्यवस्थित मिक्स होते, व्यवस्थित मेथीला कोट होते बेसन। हे असं कोट झालं पाहिजे, एकदम पाणी असं वाटलं नाही पाहिजे। जास्त पाणी जर पडलं असेल तुम्ही जेव्हा बॅटर बनवत असाल तर यामध्ये 1 चमचा बेसन आणि 1 चमचा रवा घातला तरी काय हरकत नाही, पण कन्सिस्टन्सी एवढी दाटसर आपल्याला लागणार आहे। तर हे मिक्स केल्यानंतर अजून आपल्याला काही साहित्य यामध्ये घालायचे, ते कोणते ते मी सांगते। मिक्स झालं की यामध्ये अर्धा चमचा आपल्याला साखर घालायची आहे, थोडीशी हळद घालायची, रंग छान येतो
आणि अर्धा लिंबू आपल्याला पिळायचा आहे. साखर ऑप्शनल आहे. हे तिन्ही जिन्नस घातल्यामुळे आंबट, तिखट आणि गोड अशी चव येते या भजीला. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बॅटर. तुम्हाला हवं असेल ते 1 चमचा गरम तेलाचं मोहनही तुम्ही घालू शकता त्या बॅटरमध्ये. आता आपल्याला एकदम कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही भजी भाजून घ्यायची. सोडताना अशा पद्धतीने आपल्याला अंगठ्याच्या साहाय्याने सोडायचं हे बॅटर तेलामध्ये. ते आपसूक ते आकार घेतं पकोड्याचं. तर या पद्धतीने आपल्याला सोडायचंय. तर एकदम हाय फ्लेमवरती जेव्हा तुम्ही भजी तळाल तर ती कचवट राहणार आणि कडवट चव येणार त्या भजीला. त्यासाठी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती ही छान खरपूस भाजून घ्यायची आहे. सांगितल्याप्रमाणे रवा घातलाय त्यामुळे तेल पीत नाहीत ह्या भजी. छान कुरकुरीत मात्र होतात. त्यामुळे 100% तुम्हाला कौतुक हे मिळणारच ही भजी खाऊन. आणि मुलं भजी खातात पण भाजी खात नाहीत. मग मेथीची भाजी जर खायची असेल किंवा मुलांना द्यायची असेल तर भजी त्या रूपामध्ये पण तुम्ही देऊ शकतात. छान चारी बाजूनी एकसारखं तळून घ्या. असा गोल्डन रंग आला की एका बास्केटमध्ये काढून घ्या, जेणेकरून एक्स्ट्रा जे तेल आहे ते खाली निघून जाईल. तर ही पहिली बॅच आहे. नंतर ही दुसरी बॅच आहे. म्हणजे 8 जणांना सहज पुरते. जेवणासाठी असो किंवा संध्याकाळच्या चहासाठी तुम्ही अशा पद्धतीची भजी नक्कीच बनवून खाऊ शकतात. करून पहा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.